कुणबी समाजवादी संघाचे अध्यक्ष असताना आपण अलीकडेच एक पैसा नावाचं पुस्तक रिलीज केलं आहे. लेखणीमध्ये आपला हा प्रवास काय नेमका ह्या पैसाच्या नावाचा उल्लेख आहे? पैसा म्हटला की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक कुतूहल असते. ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो पहिला प्रश्न असा आहे की पैशाने माणूस श्रीमंत होतो, पैसा नसेल तो माणूस गरीब असतो. एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असा येतो की सरकार पैसा का जास्त छापत नाही. समजा जास्त पैसा जर छापला आणि तो जर लोकांना पुरवला तर सगळे लोक श्रीमंत होतील, गरीब आणि श्रीमंत हा भेद राहणार नाही. असा प्रश्न काही समाज बांधवाने मला विचारला. त्याच्यावर मी थोडं चिंतन केलं आणि माझ्या लक्षात आलं की आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उच्च पदावर काम केलेलं आहे. पैशाची सतत आपला संबंध आलेला आहे आणि तो पैसा सर्वसामान्यांना समजावा या उद्देशाने ग्रामीण भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न पैसा या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण लेखणी केलेली आहे. लोकांना माहिती की किशोर कुडे हे मुक्त समाजकार्यात व्यस्त असतात, मात्र लेखणीमध्ये व्यस्त असताना पहिल्यांदा दिसत आहेत. यापूर्वी आपण काय प्रकाशनं केलं की काय लेखन केलेलं आहे? निवृत्त झाल्यानंतर मला थोडीशी सवड मिळाली. बँकेत असताना अगदी सकाळी 8 पासून तर रात्री 12 वाजेपर्यंत मला वेळ मिळत नव्हता. निवृत्त झाल्यानंतर माझ्या मनामध्ये आलं की आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीतून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाचनाची मला आवड होती, लिखाणाची मला आवड होती. दरम्यानच्या काळामध्ये मी निवृत्त झाल्यानंतर आमच्या मुलांनी आणि फॅमिलीने की आपला 65वा वाढदिवस साजरा करावा असं त्यांनी ठरवलं. आता 65वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्याकडनं काहीतरी लोकांना गेलं पाहिजे, लोकांना काहीतरी समजलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी विचार केला की आपला जो जीवनप्रवास आहे तो जीवनप्रवास, त्या जीवनप्रवासामध्ये आलेल्या अडचणी आणि त्या अडचणीच्या माध्यमातून समाजाच्या लोकांना आपल्याला काहीतरी सांगता येईल का, त्यांना काही मार्गदर्शन करता येईल का, या उद्देशाने मी माझी आठवणी म्हणून पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि त्या पुस्तकामध्ये अगदी माझ्या लहानपणापासून तर माझ्या निवृत्तीपर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या, मग ते सामाजिक स्थैर्य असतील, आर्थिक असतील, बाबतीतल्या ज्या काही घटना आहेत त्या घटना त्याच्यामध्ये मी मांडलेल्या आहेत आणि त्या घटनांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मध्ये एक महत्त्वाचं मला सांगावंसं याच्यामध्ये वाटतं आहे की जे माझ्या आठवणी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये कैलासवासी विठ्ठलराव खाडे यांचं जीवनप्रवासाचं वर्णन त्याच्यामध्ये मी केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की विठ्ठलराव खाडेंच्या माध्यमातून मला जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी मला बँकेमध्ये लावलं आणि बँकेमध्ये लावल्यानंतर अगदी लिपिक पदापासून तर मुख्य कार्यकारी पदावर पोहोचण्याचं जे काही मला मार्गदर्शन त्यांच्या मार्फत मिळालं, त्यांचा जीवनप्रवास पण त्याच्यामध्ये मी या ठिकाणी कथन केलेलं आहे. जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अर्धा भाग माझं जीवन आहे, अर्धा भाग त्यांचं आहे. ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या का हे चांगलं लेखन आहे आणि तुम्ही अधिक लेखन करण्याचा प्रयत्न करावा. मग त्याच्यानंतर मग मी प्रवासन आणि चिंतन हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ते पण सुद्धा मी या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. पण असं आहे की बऱ्याच वेळेला लोक हल्ली काही वाचन संस्कृती कमी झाली आहे. बरेच लोक फक्त मोबाईल बघतात, टी व्ही बघतात, प्रत्यक्ष काय लेखन पण करत नाही आणि वाचन पण करत नाही. ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला ते आपल्या मनामध्ये मिळते, आमच्या अंतर्गणापर्यंत पोचतं आहे. ती वाचन किंवा जनरलीमध्ये आपण जर लिहिलं स्वतः या भागातले आपण राहणार तर आपण एखादं पुस्तक लिहिलं तर आपल्या समाज बांधव ते वाचतील असं मला वाटलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या विचारामध्ये थोडाफार बदल होईल किंवा माझ्या विचाराची समर्थन होण्याचा तो प्रयत्न करतील. त्या उद्देशानं ग्रामीण भागातल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केला. अधिकारी म्हणून काम करत असताना लेखणीकडे वळणं हे सोपं नाही. लेखणीकडे वळत आणि आपली लेखणी चालू ठेवलीत. आतापर्यंत आपण सांगितलं की 2-3 पुस्तकं लिहिलीत, आता निवृत्त आहेत, पुढे काय प्रयत्न? आता बघा त्याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे की बँकेमध्ये काम करत असताना बँक ही लेखणीवरच चालते. मुख्य कार्यकारी काम करत असताना सभा चालवाव्या लागतात. रिझर्व्ह बँकेकडनं जे काही मार्गदर्शक सूचना येतात त्या सूचना ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला लागतो. मग त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ज्या काही मार्गदर्शक सूचना असतात त्यांचं इंग्रजी तर मराठीत भाषांतर करून ते लोकांच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. आणि बँकेमध्ये जेव्हा सभा चालवत असतो ती सभामध्ये एक लेखनच असते आणि त्या लेखनाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी आधी मारून
म्हणजे एखादी जी योजना आहे, जी नवीन योजना आहे, ती योजना सादर करण्याचं काम मुख्य कार्यकारी अधिकारी आज करतो. त्याच्यामुळं त्या लेखनाशी माझा त्या लेखक एका नात्याने संबंध आला आणि भविष्यकाळामध्ये ती लेखन प्रक्रिया चालू ठेवा असं मला वाटलं. पैसाच ह्या नावावर का तुम्ही लेख लिहिला? पैसा याच्यावर नाव असं लिहिलं त्याच्यामागचं कारण असं आहे की कुणबी भवनमध्ये मी एक या ठिकाणी गाळा ठेवलेला आहे माझ्यासाठी. त्याचं निश्चितसर भाडं मी भरतो. तर त्याच्यामध्ये मला एक जाणवलं की आज शहापूर तालुक्यामध्ये समृद्धी आली आणि समृद्धीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या किंवा शासनाने त्यांना मोठ्या प्रमाणाने मोबदला दिला. परंतु एक असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं की बऱ्याचशा लोकांनी जागा विकल्या, करोडो रुपये त्यांना मिळाले, पण करोडो रुपये मिळाल्यानंतर त्यांची गुंतवणूक त्यांनी चांगल्या प्रकारे केली नाही. बऱ्याचशा लोकांनी आपला बंगला बांधला, बंगल्यामध्ये कोटी रुपये खर्च केले. त्याच्यानंतर मग गाड्या घेतल्या, गाड्यामध्ये 25-50 लाख रुपये खर्च केले. त्याच्यानंतर दागिने घेतले, दागिन्यामध्ये 5-50 लाख रुपये खर्च केले. आणि नंतर परिस्थिती अशी झाली की गुंतवणूक करून मासिक जे उत्पन्न ते मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना केला नाही. त्याच्यामुळं पैशाचं गणित त्यांना कळलं नाही असं मला वाटलं. जे 100 लोक असतील तर 90 लोकांच्याकडनं पैसे संपले, 10 लोकांनीच त्यांची गुंतवणूक केली. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये असा विचार आला की हे जे पैसे आहेत त्या पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करावे या दृष्टीचं मार्गदर्शन त्या आपल्या समाज बांधवांना व्हावं. त्या दृष्टिकोनातून पैशामध्ये सोप्या भाषेमध्ये ते विवेचन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला पाहिजे की जेणेकरून हे पुस्तक वाचल्यानंतर 2 लोकांनी जरी आपली गुंतवणूक व्यवस्थित केली तरी पण त्या पुस्तक लिहिण्यात मी यशस्वी झाला असं मला वाटतंय. पैसा लिहिताना लोकांना काय संदेश द्या? तर पैसा लिहिताना मला लोकांना एकच संदेश द्यायचे की आलेला पैसा साठवला पाहिजे. तो साठवला तरच टिकतो. पैसा हा फिरत असतो. आज माझ्याकडे, परवा तो दुसऱ्याकडे असणार आहे. त्याच्यामुळं तो बांधून ठेवला पाहिजे. मग तो बांधून ठेवायचा असेल तो जमिनी खरेदी केली पाहिजे, तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली पाहिजे का त्याची योग्य प्रकारे गुंतवणूक करून मग बॉन्ड्स असतील, पोस्ट ऑफिस असेल, वेगवेगळ्या स्कीममध्ये तो गुंतवला पाहिजे. पैसा गुंतवला तरच तो टिकतो. खुला पैसा टिकत नाही. त्याचं कारण असं आहे आपल्या खिशामध्ये 1000 रुपये असतील आणि जर आपण बाजारात गेलो तर 1000 रुपये आपले संपतात. जर आपल्याकडे 100 रुपये असतील तर 100 रुपयात सुद्धा भागते. त्याच्यामुळे 2026 मधल्या पैशाचं व्हॅल्यू काय? हां, आता 2000 पैशाचा याच्यामध्ये 2026 मधल्या हां पैशाचं आजचं व्हॅल्यू काय? हां, तर त्याच्यामध्ये बघा एक पैशाचं अवमूल्यन झालं. आपण नेहमी वाचतो पेपरला अवमूल्यन झाले काय तर म्हणजे डॉलरच्या हिशोबाने पैशाची किंमत घसरली असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळं पैशाचं अत्यंत अवमूल्यन झालेलं आहे. त्याच्यामुळं महागाई वाढलेली आहे. त्याच्यामुळं आजच्या पूर्वीच्या जे 1 रुपयाला व्हॅल्यू होती त्याच्या 1000 रुपयाला सुद्धा या काळामध्ये व्हॅल्यू राहिलेली नाही. पैसा कमवणे सोपं आहे बघा, पैसा कमवणे सोपं आहे, पैसा टिकवणे हे फार कठीण आहे. त्याचं कारण असं आहे पैशाला अनेक वाटा असतात. त्या वाटा आपण जर बंद केल्या नाही तर शानशौकीमध्ये आपण जगलो तर आपल्याला चांगले दिवस येणार नाहीत. त्याच्यामुळं पैशाच्या वाटा बंद करणे, त्यासाठी गुंतवणूक करणे म्हणजे पैसा टिकवणे असं मला वाटतंय. आपण समाज बांधवांना आपल्याला माहीत आहे का, एक जुनी म्हण आहे, इच्छिले ते लाभेल तर दारिद्र्य क्या बाधेल. म्हणजे प्रत्येक माणसाला इच्छेप्रमाणे काही मिळणार नाही. इच्छेप्रमाणे आपण मिळवले, पैसे कमवले तर पैशांना अनेक वाटा असतात. त्या वाटा आपण बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे वाटा बंद म्हणजे काय करणे तर अनावश्यक खर्च कमी करणे, योग्य करण्यासाठी तो पैसा वापरणे म्हणजे वाटा बंद करणे. मग कशासाठी वापरला पाहिजे तर मुलांना शिक्षण देण्यासाठी तो वापरला पाहिजे, त्याच्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी तो वापरला पाहिजे. डेट प्रॉपर्टीसाठी खर्च करण्यामध्ये काही मतलब नाही. आणि आपला माणूस पहिल्यांदा डेट प्रॉपर्टीमध्ये खर्च करतो, कारण आपण घर बांधतो पण ते भाड्याने देत नाही. पण बरेचसे लोक जे व्यापारी लोक असतात ते घर देतात, भाड्याने देतात आणि त्याचे जे उत्पन्न मिळतं आहे त्या उत्पन्नातून मग प्रॉपर्टी तयार करतात. पण आपला सर्वसामान्य माणूस त्याच्याप्रमाणे करत नाही.